पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे। नांद्रा येथील शेतकरी राहुल देवीदास पाटील यांच्या शेतगड क्रमांक 278/2/1 मधील सुमारे 2 एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक आगीत जळून खाक झाले। शेतातून विजेच्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्याने ही आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले। ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर आणून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गव्हाचे उभे पीक जळून खाक झाले होते। या आगीत शेतकऱ्याचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही लोंबकडत असलेल्या तारांना ताण देण्यात आला नाही, त्यामुळे या तारा वारांमुळे हवेत झोल खात शॉर्ट सर्किट होतात व आगीच्या ठिणग्या येथे पडतात। सदर तारा तात्काळ दुरुस्त न केल्यास उपोषणास बसू, तसेच संबंधित महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करू असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे। नमस्कार, मी शेतकरी राहुल देवीदास पाटील, नांद्रा। आमच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील आमच्या शेतातील थ्री-फेस तार तुम्ही बघू शकता, अक्षरशः हात पुरेल इतक्या खाली आलेला असून कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील तार ओढण्यात आम्ही सांगितले होते, परंतु कर्मचारी म्हणतात की ते आमचं काम नाही। मग माझं महावितरणला प्रश्न आहे की हे काम कोणाचं आहे? हे शेतकऱ्यांचं आहे का कोणाचं आहे? किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसची माणसं नेमलेले त्यांचं आहे, असं त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। आज त्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या शेतातील 2 एकर गहू तुम्ही पाहू शकता मागे जडून पूर्ण खाक झालेला आहे। याला जबाबदार कोण? आज शेतकरी राब दिवसभर शेतात राबतो, रात दिवस एकत्र करतो, पोटा पाण्यासाठी पीक पिकवतो। त्याला असे हे बोंगड कारभार असणारे महावितरणचे कर्मचारी हे जबाबदार असतील का? मला याचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि मी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना देतो की त्यांनी येत्या 2 दिवसात हे माझ्या शेतातील पूर्ण तार, विजेचे तार ओढले नाही तर मी सदर सबस्टेशन माहिजी येथे आमरण उपोषण करेल। तसेच माझ्या पद्धतीने मी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करणार आहे। पाहू शकता तुम्ही पूर्ण 2 एकर गहू हा जळून खाक झालेला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।